गुड मॉर्निंग. तर आज सकाळ सकाळी मी ती हार्टची दवा पिते, न चम्मच घेता, कारण मला चम्मच धुवावा लागेल. डायरेक्ट मी ती बॉटलनेच पिते आणि रोजच्यासारखा चपातीचा नाश्ता करते. इथे मी मम्मीला विचारते काय मी कोशिंबीरला तडका देऊ. ती बोलते दे. मम्मीचं रक्त कमी असतं म्हणून ती सगळं चिरून कापून ठेवते ज्यूससाठी. मी तिला ते ग्राइंड करून देते. मम्मी मला बोलते तू किचनमध्ये जा आणि भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून नीट मिक्स कर. मम्मीला लपून लपून कोशिंबीर खाण्याची मजाच वेगळी आहे आणि मम्मी मला आतून शिव्या देते. आता मम्मी रात्रीसाठी ना थालीपीठाचं पीठ मळते. मग मी खाली जाऊन शंकराच्या पिंडीवर पाणी टाकून येते. आता मी माझ्या भावाला ना डबा द्यायला जाते, पण मी भीतीमुळे काही शूट नाही करत. मैं अभी मेरे भाई को KFC में टिफिन दे के आई, लेकिन मैं शूट नहीं कर पाई। बहुत डर लग रहा था मुझे, तो इस डर का क्या इलाज, कमेंट डाउन में। आज दुपारच्या जेवणात होते काकडीची सालेची भाजी आणि सिमला मिरची आणि ते घरचे भाजलेले पापड आणि चपाती. हा जो टिका आहे ना तो मंदिरातला आहे. मी आता पंख्याजवळ बसले तरी पण मला घाम येतोय. ह्याचा मतलब माझा ना शुगर ड्रॉप झालेली आहे. मम्मी मला खजूर आणि सुकं खोबरं खायला देते. रात्री मी झाडू मारत असते म्हणून मम्मी माझ्यासाठी ना एक थालीपीठ करते, पण ते सगळं जळलेलं असतं. मम्मी स्वतः जाऊन थालीपीठं करते. आजच्यासाठी बस एवढंच. बाय बाय.